इच्छितो की आज आम्ही सगळ्या क्रांतिकारी मावळ्यांनी, शेतकरी पुत्रांनी सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना अटक करून कुठं चालवलंय आम्हाला माहित नाही. आमचा गुन्हा काय, तर आम्ही बापाच्या घामाचं दाम मागतो आहे. आमचं म्हणणं एकच आहे की ही जी कर्जमाफी सरकारनं केलेली ही फसवी आहे आणि या कर्जमाफीमध्ये जाचक निकष आणि अटी घातल्यामुळं 10 ते 15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून या कर्जमुक्ती योजनेतले जाचक निकष आणि अटी रद्द करा, सरसकट 7/12 कोरा करा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा द्या, पीक कर्ज सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्या. या मागण्या घेऊन सातत्यानं आम्ही रस्त्यावर आहे, पण हे सरकार दखल घेत नाही. आम्ही बुलढाण्याला अन्नत्याग आंदोलन केलं, सरकारच्या वतीनं गिरीश भाऊ महाजन आले होते. 5-6 दिवसात मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग लावतो असं त्यांनी सांगितलं. 18 दिवस झाले अजून त्यांनी मिटिंग लावलं नाही. शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम आता तुटलेला आहे. आज विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला, आज गांधींच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत सरसकट 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. हे सरकार इंग्रजापेक्षा सुद्धा क्रूर सरकार आहे. आम्हाला अटक करून चालवलं. अरे अटक काय करतात? शेतकऱ्यासाठी बापाच्या घामाच्या धामासाठी फासावर सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे.